मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीसाठी मोदी आणि शहा यांच्यासाठी वाईटातल्या वाईट बातम्या यायला लागलेल्या आहेत. यांचा तंबू पार उखडतो आहे असं चित्र दिसते आहे. उत्तर प्रदेश असो, फार कशाला त्यांचं स्वतःचं गुजरात असो, त्यांच्या नेत्यांना एंट्री मिळत नाही आहे. बंडखोरी आहे. लोक तिकीटं वापस करतायत. कर्नाटकामध्ये तर जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये असा नुसताच धिंगाणा सुरू आहे. एका ठिकाणी तर ते खुर्च्या फेकणं वगैरे भारतीय जनता पार्टीचं ते सगळं आपण पाहिलं असेल. व्हिडिओ तो व्हायरल होतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता अमित शहा धमक्या द्यायला लागले आहेत नेत्यांना. भाजपाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना धमक्या द्यायला लागल्या आहेत कि मोदी कहते हैं वैसा करो, मोदी के इशारे पे चलो, नहीं तो परिणाम भुगतने के लिए तैयार रहो. म्हणजे सरळ सरळ गुंडागर्दीवर भारतीय जनता पार्टी उतरलेली आहे. याचाच अर्थ असा की आता त्यांच्या लक्षात आलेला आहे की आपली आता साऱ्या देशानं आपल्याला घेरलेला आहे. इथे काँग्रेसचा प्रश्न नाही, इथे इंडिया आघाडीचा प्रश्न आहे. साऱ्या जनता आता जागी झालेली आहे. जनतेला हा कळप, हा जो विकृत लोकांचा कळप, पक्षाच्या नावावरती केवळ देशामध्ये विकृती पसरवणारा हा जो कळप आहे, माणसांच्या चेहऱ्यामध्ये जनावरांचा कळप असावा अशासारखं हे जे यांच्यामधले काही नेते आहेत त्या सगळ्यांना पिटाळून लावायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे. आणि याच्या संदर्भामध्ये लोकांनीच निर्णय घेतला. तुम्ही काँग्रेसचे खातं गोठवा, काही फरक पडत नाही. तुम्ही त्यांच्या सभा होऊ देऊ नका, काही फरक पडत नाही. नेता काय बोलतो काही फरक पडत नाही. जनतेने ठरवलंय की या लोकांना हाकलायचं म्हणजे हाकलायचं. आणि याचा एक परिणाम, याचं एक चांगलं चित्र, चांगली बातमी. आणि भारतीय जनता पार्टीच्या खरं म्हणजे आता त्याला अंतिम विधीची तयारी महाराष्ट्रातून होते आहे अशा भारतीय जनता पार्टीच्या अशा प्रकारची बातमी आता ताजी आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप व्यवस्थित पार पडलेलं आहे. नुकतंच त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे शिवसेना 21 जागांवरती लढणार आहे, काँग्रेस 17 जागांवरती लढणार आहे आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पार्टी ही 10 जागांवरती लढणार आहे. 48 जागांचं वाटप व्यवस्थित पार पडलेलं आहे. बाकी ज्यामध्ये वंचित बहुजन वगैरे वगैरे वालं जे सुरू होतं ते सगळं संपलेलं आहे समजा प्रकरण किंवा. आणि हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने फार वाईट आहे. इकडे तिकडे जसे हे धमक्या देत आहेत अमित शहा, इकडे परवा कालच्याच सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार जे केंद्रीय आपल्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, सिनियर आहेत, त्यांनी काय ते बहीण भावाच्या संदर्भामधलं अतिशय घाणेरडं विधान केलेलं आहे. त्याच्याबद्दल त्या लोकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे. म्हणजे कुठल्या लेवलवर हे लोक आलेले आहेत की भाऊ बहिणीला एका कॉटवर झोपवणं वगैरे वगैरे अशा प्रकारचं फार हे कुठल्या लेवलला उतरलेले आहेत. मोदींच्या बद्दल तर वादच नाही. मोदी यांच्याकडून एकंदरीत म्हणजे संस्कृतीची अपेक्षा किंवा सभ्यतेची अपेक्षा करणं, हा माणूस देशाचा प्रधानमंत्री झाला हेच या देशाच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये लोकांनी मतदान केलं, थोडी जरी अक्कल असेल, थोडी जरी सद्विवेक बुद्धी शिल्लक असेल ना, त्या माणसाला लाज व्हायला पाहिजे की आम्ही अशा लोकांना मतदान केलं. आणि त्याच्यामुळे आता भारतीय जनता यांच्या पापाचा घडा भरत आलेला आहे, भरलाच आहे जवळपास. मी सांगतो तुम्हाला, सगळ्या यंत्रणा तर एक एक यंत्रणा यांच्या विरोधामध्ये खडबडून जागी होते आहे. आता जनता थांबणार नाही आहे. जनता यांच्या दडपशाहीला घाबरणार नाही आहे. काय व्हायचं ते होऊ द्या. केजरीवाल सारखे नेते जर तिकडे जेलमध्ये गेले तर कार्यकर्ते तर म्हणणार आमचे नेतेच जर जेलमध्ये आहे, अर्धा डझन नेते जर आमचे जेलमध्ये असतील गुन्हा नसताना, तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. हे या लोकांनी, भारतीय जनता पार्टीमधले जे कोणी त्यांचे सल्लागार असतील, बिंडोक सल्लागार असतील किंवा बिंडोक नेतृत्व जे कोणतं असेल, त्या नेतृत्वाला ही अक्कल नाही की आम्ही काहीही म्हणून आणि लोक घाबरतील असं नाही आता. आणि त्यामुळे महत्त्वाची गोष्ट की ह्या ज्या जागा वाटपाच्यामुळे महाराष्ट्रामधील 48 जागांची वाटणी महाविकास आघाडीची अत्यंत शांततेनं आणि सुखरूप पार पडली. आणि आता परिस्थिती अशी आहे, आता मी तिकडे मराठवाड्याबद्दल माहिती घेत होतो. मराठवाड्यातली परिस्थिती अशी आहे की 8 जागांपैकी 6 जागा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात. 2 जागा मोठ्या मुश्किलनं NDAला मिळेल. फडणवीसच्या आणि त्याच्या ते जे आहे जे आपले फुटीर जे लोक आहेत ना, फितूर पक्ष, त्यांची आघाडी जी आहे NDAची आघाडी, महायुती वगैरे जी काय आहे ती, तर या महायुतीला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. 8 पैकी 2. इंडिया आघाडीला 6 जागा मिळतील अशा प्रकारचे रिपोर्ट्स आहेत. विदर्भामध्ये अतिशय मोठं वादळच येणार आहे. मी एका चर्चेमध्ये बोलताना
की भारतीय जनता पार्टीसाठी हे 24ची निवडणूक ही प्रलयासारखी असेल, महाप्रलयासारखी असेल. भारतीय जनता पार्टी अशी वाहून जाईल की पत्तासुद्धा लागणार नाही, तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून आता जसं मराठवाड्याचं सांगितलं, 8 पैकी 6 जागा इंडिया आघाडी आणि 2 जागा फक्त NDAला मिळतील अशी शक्यता आहे. अजून वेळ आहे निवडणुकीला, तरी सुद्धा ही परिस्थिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की विदर्भामध्ये सुद्धा 10 जागा आहेत. या 10 जागांच्या मध्ये जी सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात मजबूत अशी सेफ अशी जागा जी समजली जायची गडकरींची, ती जागा सुद्धा अतिशय धोक्यामध्ये आहे, डेंजर झोनमध्ये आहे. नेतेवर काही सेटिंग करो, नेतेवरती काही सेटिंग करो, नेत्यांच्या डोक्यातलं गणित काय असायचं ते असो, पण नागपूरमधला मतदार काँग्रेसच्या बाजूने राहणार असं चित्र आहे. मी तुम्हाला सांगतो, दलित समाजामध्ये जी चर्चा सुरू आहे, आंबेडकरी समाजामध्ये जी चर्चा सुरू आहे की आम्ही यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही जाणार नाहीत, आम्ही भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठीच काम करणार आहोत, कुणी काय दलाली करायची ती करत बसतो, पण आम्ही मात्र भारतीय जनता पार्टीला मदत होईल असं काही करणार नाही. जो हरवण्याच्या परिस्थितीमध्ये असेल त्यांच्या बाजूने मतदान करू, अशा प्रकारची जनता बोलायला लागलेली आहे, खुलेआम बोलत आहे, चर्चा करताय. चौकामध्ये बघा, तुम्ही एखाद्या दुकानावर बघा, हॉटेलमध्ये बघा, गार्डनमध्ये बघा, अशा प्रकारची स्पष्ट चर्चा आहे, सगळीकडे चर्चा आहे आणि कार्यकर्ते बोलत आहेत, सर्वसामान्य जनता बोलते आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं जसं या पद्धतीनं होते आहे त्याच्यामुळे ज्या एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला वाटेल की बाबा गडकरी इथे फार स्ट्रॉंग आहेत ते, त्यांनी अनेक, गडकरी म्हणजे काय ते फार हे नाहीच आहे, ते भाजपाच्या याच्यामधलंच मटेरियल आहे, फक्त ते सोफिस्टिकेटेड पद्धतीनं थोडंसं मॉलमध्ये भाजीपालाच आहे, पण तो मॉलमध्ये पॅकिंगमध्ये चांगल्या पॅकिंगमध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामुळे गडकरींच्या बाजूने इथे जे मुस्लिम आणि दलितांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्याकडून आणि नागपूरमध्ये प्रामुख्याने केला जातो, त्याच्यामधली गंमत अशी आहे की जसं हे बघा, तेलंगणाचं मॉडेल आपल्याला माहिती आहे. तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये KCR यांनी ज्या पद्धतीनं आधी काम केलं होतं दलितांच्यासाठी, मुस्लिमांच्यासाठी, त्यांचा प्रचंड विश्वास होता KCR यांच्यावरती, प्रचंड विश्वास. पण मागच्या त्यांच्यासाठी कामही केलं KCR यांनी, ते त्यांच्यासाठी भगवान देव मानायचे अशी परिस्थिती होती KCR यांची. पण गंमत अशी झाली की ज्या क्षणी भाजपाच्या सोबत त्यांचं काहीतरी साटलोटं आहे अशी शंका लोकांच्या मनामध्ये बसली, खरं खोटं माहीत नाही, कारण त्यांच्या मुलाला अटक केली BJPनं, त्यामुळे ते साटलोटं होतं असं म्हणता येणार नाही, पण लोक म्हणतात ते सांगतोय मी तुम्हाला. पण जेव्हा लोकांच्या मनामध्ये अशी शंका आली, त्या क्षणी जीवापाड प्रेम करणाऱ्या दलितांनी आणि मुस्लिम समाजानं सुद्धा KCRला फार तडाखा दिला. काही कुणाचं ऐकलं नाही, ओवेसीचं ऐकलं नाही, कुणाचं ऐकलं नाही. त्यांच्या हैदराबादमधल्या ज्या काही जागा होत्या त्या आल्या, तेवढ्या येणारच होत्या, पण बाकीच्या ठिकाणी फार त्यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं, फार BRSला साफ करून टाकलं त्या अर्थानं. म्हणजे इतके विरोधात जातील असं वाटलं नव्हतं. तोच प्रकार नागपूरमध्ये सुद्धा होऊ शकतो, संपूर्ण देशात होणार. दलित मायावतीचं दुकान पूर्ण खाली होणार, मी तुम्हाला सांगतो. मायावतीचा तंबू पूर्ण खाली होणार. जे भारतीय जनता पार्टीला मदत करण्याचा प्रयत्न करतील ते सगळे लंबे होणार. नागपूरमध्ये सुद्धा, नागपूरची सीट सुद्धा धोक्यात आहे. काँग्रेसवाल्यांनी थोडी जरा काळजी घेतली पाहिजे. आणि जनता तर त्यांच्या बाजूने आहेच, पण म्हणून जनता आहे म्हणून आपण बिलकुल झोपून राहायचं, बिलकुल आपलं होणारच आहे, जनताच आपल्याला निवडून आणणार आहे असं करू नये. त्यांनी सावध राहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी काय, महाराष्ट्रामध्ये आता इकडे देशामध्ये अब की बार 400 पार म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला इथले हे सुद्धा म्हणतातच ना, आता मुनगंटीवार काय ना, फडणवीस काय ना, सगळेच म्हणतात अब की जनता पार्टीला, इथले हे सुद्धा म्हणतातच ना. आता या सगळ्या लोकांना अब की बार 400 पारच्या ऐवजी महाराष्ट्राचा विचार केला तर अब की बार 1 डझन की मारामार. 48 जागांपैकी भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये 1 डझन जागा मिळणं सुद्धा कठीण जाणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे लोक आता ज्या पद्धतीनं बोलत आहेत, 1 डझन जागा सुद्धा मिळणं कठीण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं देऊळ पाण्यामध्ये आहे, हे बिथरलेले आहेत, शिव्या घालतायत, जेलमध्ये टाकतायत, धमक्या देत आहेत, मारामाऱ्या करतील, कुणावर गाड्या घालतील, दंगे करतील, फसाद करतील, काहीतरी करतील, पण हे निवडून येण्याचा प्रयत्न करतील. जनतेला सावध राहायचं आहे, जनता सावध राहणार आहे आणि यांचं दुकान बंद होणार, एवढी वाताहत होणार, यांचा फुगा असा फुटणार आहे की जोडणं तर दूरच राहू, पण त्यांचे जे तुकडे चिंधड्या आहे ना, त्या गोळा करणं सुद्धा कठीण जाईल. अशी अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1 डझन जागा मिळणं सुद्धा कठीण आहे, हे आपण लक्षात घ्या. एवढंच सांगतो आणि नंतर भेटूया पुन्हा. आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र. धन्यवाद.